तर आज आपण एक गमतीशीर खेळ बघणार आहोत आणि हा खेळ नसून आपण पाठ्यपुस्तकातील गणिताशी संबंधित हा भाग आहे जो की आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे आणि हा इयत्ता पहिलीतील घटक असून दिवाळीच्या पूर्वी किंवा पहिल्या सत्रामध्ये आपण काय केलं 1 ते 9 या अंकापर्यंतची ओळख पाहिली सर्वांनी. ठीक आहे. आता दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, दशकाची ओळख आणि 11 ते 20 या अंकाची ओळख आपल्याला पाहायची आहे. तर सर्वप्रथम दशक म्हणजे काय, अगोदर आपण एक खेळ खेळूया किंवा खेळ खेळू, त्याच्यातून आपण काय करूया, दशक ही संकल्पना समजून घेऊया. तर सर्वात प्रथम आम्ही काही साहित्य घेतलेलं आहे. इथे झाडांची पानं, आगपेटीच्या काड्या, दगड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्यामध्ये दशक संकल्पनेची ओळख करून देण्यासाठी तर त्याचाही आम्ही इथं वापर केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण आपल्या निसर्गाशी निगडीत असणाऱ्या बाबींचा वापर करून आपण दशक ही संकल्पना समजून घेऊया. त्यासाठी काही झाडांची पानं आपण इथे घेतलेली आहे. तर बघा, यापूर्वीच्या भागामध्ये आपण काय बघितलं, 1 ते 9 पर्यंतचे अंक. चला आपण मोजूया. आता जो भाग शिकलाय त्याची उजळणी करूया आपण. चला, 1 एकक. ठीक आहे, याला नुसतं 1 न म्हणता आपण काय म्हणायचं, 1 एकक म्हणूया, कारण हा एकटाच आहे. ठीक आहे, 1 एकक. बोला, 2 एकक. चला, 3 एकक. हा, 4 पुढं 4 एकक. 5 एकक. पुढे बोला, 6 एकक. हा बोला, 7 एकक. हा, 8 एकक. 9 एकक आणि 10 एकक. किती झाले हे, 10. ठीक आहे, यापूर्वी आपण 1 ते 9 शिकलो. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे त्याला काय म्हणायचं आपण, 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 8 एकक, 8 एकक, 9 एकक. आता आपण त्यामध्ये काय केले, त्या 9 मध्ये हे एक पान एक्स्ट्रा ऍड केलेले आहे, बरोबर आहे का. आता किती झाले, 10 एकक झाले. किती झाले, 10 एकक. आणि जेव्हा या 10चा ग्रुप तयार होतो किंवा 10चा गट तयार होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, एक दशक म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, एक दशक. किती पानांचा गट झाला आता हा, 10 पानांचा गट झाला आणि या 10ला आपण काय म्हणायचं, एक दशक. पुढे आणखीन आपण असेच गट बनवूया. चला, त्याच्यानंतर घेऊया आपण आगपेटीच्या काड्या. ठीक आहे, माहिती आहे सर्वांना आगपेटीच्या काड्या, बरोबर आहे. कुठं पाहिल्या तुम्ही, सांगा कुठं पाहिल्या तुम्ही आगपेटीच्या काड्या? दुकानातच का, आपल्या घरात वापरत नाहीत का? आपली आई वापरते ना स्वयंपाकघरामध्ये. कशासाठी वापरते, चूल पेटवण्यासाठी असेल किंवा गॅस पेटवण्यासाठी असेल. ओके, चला मग बघूया आपण. चला, परत एकदा म्हणा, किती आहे, 1 एकक. बोला, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक. चला, कितीचा गट झाला आता, 10चा. हे 9 आणि या 9 एकक मध्ये जेव्हा आपण आणखी एक मिसळतो, किती झाले हे, 10. तर या 10च्या गटला किंवा या पूर्ण 10ला आपण काय म्हणत असतो, एक दशक. एक दशक. ठीक आहे, आता आणखीन आपण बघूया. आता इथं काय घेतलीत आपण, काही दगड घेतलेली आहेत. ठीक आहे, तर आपण याचा पण ग्रुप बनवायचे. ठीक आहे, चला बघा, 1 मोजा, 1 एकक. हा बोला, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक. चला, कितीचा गट झाला आता हा, 10चा. इथं पण 10चा आहे, आगपेटीच्या काड्यांचा पण 10चा गट आहे आणि पानांचा पण 10चा गट आहे. आणि आता आपण आत्ताच म्हटलं की 10 म्हणजे किती असतं, एक दशक असतं. 10 म्हणजे किती, एक दशक. आता तुम्ही स्वतः बनवून बघाल का? ठीक आहे, चला चला घ्या, या समोर. चला, तुला काही आणि तुला काही. चला बनवा. चला, गट बनवायचे. कितीचे गट बनवणार, 10. हा चला मोजा. चला, 1 एकक, इथे साईडला ठेवा. 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक. किती
किती झाले 10. तुझ्याकडे पण किती झाले 10 आणि तुझ्याकडे पण किती झाले 10. ठीक आहे, आपण याला गोल करून ठेवू. केला गोल. ठीक आहे, पुढे आणखी बघूया आपण. ही पान थोडीशी मी बाजूला ठेवते. बरं, इथं आगपेटीच्या कड्या किती आहेत 10च आहेत. झाडाची पाने पण किती आहेत 10च आहेत. बरोबर आहे ना. झाडाच्या पाण्याचा किती बंच केला आपण 10चा 1 केला. ठीक आहे, पुढे बघा. आता आपण आपल्या शैक्षणिक साहित्य पेट्यांमध्ये आलेल्या साहित्याचा वापर करूया आणि त्याचा वापर करून आपण बनवूया. चला बघा, चला आता तुम्ही म्हणायचंय. चला 1 एकक, हा 2 एकक, हा 3 एकक, 4 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक आणि 10 एक. आता आपण काळ्या रंगाचे घेऊया. चला चला म्हणा. 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक. या पण किती झाल्या 10. चला आता आपण रेड कलर घेऊया. इकडे समोर घेऊया. चला 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10. किती झाले 10. आता शौर्य तू काय करशील, तिथल्या निळ्या घेशील इकडं त्या गोट्या आणि तू कोणत्या घेशील येलो कलरच्या घेशील. चला 10चा गट बनवा तुम्ही दोघांनी. इथं चला चला स्टार्ट. 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक. किती झाले पण 10. चला आता इथं घेतली या सर्व गोट्या किती. या पण 10 आहेत, या पण 10 आहेत. रेड कलरच्या पण किती आहेत 10. ब्लॅक कलरच्या 10. आणि या पर्पल कलरच्या 10. आपण जे दगड घेतले ते पण किती आहेत 10 आहेत. आगपेटीच्या कड्या किती आहेत 10. झाडांची पाने किती आहेत 10. तर 10 म्हणजे नेमकं काय, तर 10ला आपण काय म्हणत असतो 10 एककला किंवा 10च्या गटाला किंवा 10च्या समूहाला आपण काय म्हणायचं एक दशक. एक दशक. 10च्या गटाला किंवा 10च्या समूहाला काय म्हणायचं एक दशक. याच प्रकारे आपण आणखी बाहेर जर गेलो निसर्गामध्ये आपल्या तर काड्या असतात. काड्या अशा लांब त्या काड्या घेऊन किंवा काट्या घेऊन आपण त्या 10चा संच करू शकतो. बरोबर आहे का. त्याच्यातून आपली दशक संकल्पना स्पष्ट होईल. त्याचबरोबर आपण जे छोटे छोटे चेंडू खेळतो बरोबर आहे का. तुम्ही खेळताना छोटे छोटे चेंडू ते एकत्र घ्या आणि त्याचा 10चा बंच बनवा. परत तिथं काय तयार होईल एक दशक तयार होईल. किंवा बघा आपल्या घरामध्ये इतर पण काही वस्तू असतात जसं की चिंचेचं बी माहिती सर्वांना काय असतं ते चिंचोका बरोबर आहे का. ते चिंचोके एकत्र करा बसा. त्यानंतर काय करा 10चा वेगळा गट करा. जसं आता तुम्ही म्हटला ते 1 एकक 2 एकक 3 एकक असं 10चा गट करा. तो पण किती असेल एक दशक असेल. तर अशा वेगवेगळ्या वस्तू. त्यानंतर तुम्ही मुलं खेळत असता गोट्या. गोट्या हा प्रकार माहिती आहे तुम्हाला गोट्या खेळणे. त्या गोट्या एकत्र घ्या. त्याच्यापासून काय करा तुम्ही 10चा गट करा आणि त्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल मग आता हे सर्व 10 मोजलेत आपण. हे 10 का मोजले तर 10 म्हणजेच किती 10चा गट किंवा 10 म्हणजेच किती एक दशक असतं. किती असतं एक दशक. सर्वांना समजलं आता. एक दशक म्हणजे किती 10 एकक. एक दशक म्हणजे किती 10 एकक. मला सांगा आपल्या हाताला बोट किती आहेत 10. आपल्या हाताला बोट किती आहेत 10. म्हणजे किती झाले 10 म्हणजे एक दशक. दोन्ही पायाला मिळून किती बोट आहेत आपल्या 10. ते सुद्धा किती झाले एक दशक. आणि दशकाची संकल्पना लक्षामध्ये. ओके समजलं सर्वांना. चला थँक्यू.